नमस्कार, मी जयेश घोडवंदे। आज आपण इथे उपस्थित आहोत की आपण बघत आहात की गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील एक वातावरण ढवळून निघाले आहे ते आरक्षणाबद्दल। आज सगळीकडे एकीकडे मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाजाने मोर्चा आणि उपोषण चालू केले। त्याचबरोबर मराठा समाजाकडून एक मागणी होऊ लागली की आम्हाला ओबीसी समाजातील आरक्षण मिळावं आहे। त्यानंतर ओबीसी समाजाने सुद्धा आक्रमक भूमिका घेतली की आमच्या वाट्यातील आरक्षण इतर समाजाला देऊ नका। त्यानंतर आता आपण बघतो इकडे धनगर समाज सुद्धा आरक्षणामध्ये आक्रमक झाला आहे। आदिवासी समाज सुद्धा बोलू लागले की धनगर समाजाला आमच्या समाजातील आमच्या कोट्यातील आरक्षण देऊ नका। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र एका राजकीय आरक्षणामुळे, शैक्षणिक आरक्षणामुळे एकंदरीत ढवळून निघाला आहे। परंतु एकंदरीत महाराष्ट्र एका बाजूला राहिला आणि पालघर जिल्ह्यात एक वेगळी परिस्थिती आहे की पालघर जिल्ह्यामध्ये बहुसंख्य समाज हा ओबीसी आहे आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही। या संदर्भात आपण विशेष चर्चासत्र आयोजित केलं आहे। तर या विशेष चर्चासत्रामध्ये त्या पालघर जिल्ह्यातील आरक्षण संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले आहेत ओबीसी समाजातील कार्यकर्ते गोविंद पाटील साहेब, त्याचबरोबर मनीष पाटील सर। हे दोन्ही कार्यकर्त्यांचं या ओबीसी आरक्षण संदर्भात मोठं काम चालू गेल्या अनेक वर्षापासून या ओबीसी आरक्षण संदर्भात ते लढा देत आहेत। चर्चासत्रात त्यांचं सहर्ष स्वागत। प्रश्न असाच आहे की आतापर्यंत पालघर जिल्ह्यात का आरक्षण मिळू शकलं नाही ओबीसी समाजाला? कुठे आपण कमी पडलो की एवढ्या वर्षापासून ओबीसी समाज बहुसंख्य समाजाचं पालघर जिल्हा ओबीसी आहे, परंतु इथं ओबीसी ना मागे का राहिलेत? का आरक्षण मिळू शकलं नाही? आपण पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर पालघर जिल्हा जो आहे तो 2014 साली निर्माण झालेला आहे। म्हणजे आता जवळजवळ 10 वर्ष जिल्हा निर्मितीला पूर्ण होती। आरक्षण हा जो विषय आहे, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागील 75 वर्ष आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये संविधानानं आरक्षणाची तरतूद ज्या घटकांसाठी केलेली आहे त्यामध्ये आपण बघतो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती SC आणि ST यांना संविधानामध्ये असलेल्या तरतुदींच्या अधीन राहून आरक्षण दिलेलं आहे। म्हणजे त्यांना जे आरक्षण आहे ते घटनादत्त अधिकार आरक्षण आहे आणि संविधानाची निर्मिती करताना देशातील ज्या आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या ज्या जाती आहेत त्यांना सुद्धा अशा पद्धतीनं आरक्षण देता यावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत संविधानाचे निर्माते, त्यांनी घटनेमध्ये कलम 340 मध्ये अशी एक तरतूद करून ठेवली की देशातील मागास जातींचा एक आढावा घेऊन त्यांच्या उन्नतीसाठी ज्या काही तरतुदी करता येतील, म्हणजे त्यांना शिक्षण किंवा नोकऱ्यांमध्ये आरक्षण देता येईल यासाठी कलम 340 मध्ये मागासवर्ग आयोगाची तरतूद केलेली आहे। आणि त्या तरतुदीच्या अधीन राहून देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपण बघितलं काका कालेलकर यांच्या नावाने एक पहिला मागासवर्ग आयोग नेमला गेला होता। त्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान असताना VP मंडल यांच्या नावाने दुसरा मागासवर्ग आयोग नेमला। त्या आयोगाने दिलेल्या ज्या शिफारशी आहेत त्या जवळजवळ 10 वर्षांनंतर माजी पंतप्रधान VP सिंग यांनी लागू केल्या 90 साली। आणि मग त्याची जी काही सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही शहानिशा झाली आणि 1992ला या मागास वर्गांना म्हणजेच ओबीसींना त्या ठिकाणी आरक्षण देण्यात आलं। 92ला हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने मान्य करताना 50% मर्यादेमध्ये द्यावं, 50% पेक्षा आरक्षण ओलांडलं जाऊ नये, 50%ची मर्यादा, अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साने खटल्यामध्ये बंधन घालून दिलं। सर्वोच्च न्यायालयाने 92 साली जेव्हा या ओबीसींच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यात बदल करून हे 94 पासून ओबीसींचं आरक्षण लागू झालं। म्हणजे तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये आपल्या ओबीसींना राजकीय आरक्षण मिळायला लागलं। त्याशिवाय शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळत होतं। परंतु 2021 साली महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आरक्षणासंदर्भात विकास गवळी जी केस सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाली आणि त्या केसनुसार सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं आरक्षण रद्द केलं तेव्हा हा ओबीसींच्या आरक्षणाचा विषय चव्हाट्यावर आला। त्याचबरोबर महाराष्ट्रातील मराठा समाज जो आहे तो कोपर्डीच्या केस नंतर जेव्हा रस्त्यावर उतरला संबंधित पीडित मुलीला न्याय देण्यासाठी, परंतु त्या अनुषंगाने त्यांनी दुसरी मागणी पुढे रेटली की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। मग मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असेल आणि 50%ची मर्यादा ओलांडायची नसेल तर मग आरक्षण देणार कुठलं? मग उद्या जर त्यांना जर ओबीसींच्या आरक्षणामधून आरक्षण देण्याची वेळ आली तर तो ओबीसी समाजावर अन्याय आहे।
मग याच केसमधून किंवा या विषयामधून ओबीसी समाजामध्ये एक म्हणजे याची काय म्हणतात भावना निर्माण झाली की आमच्या आरक्षणाला धक्का लावला जाईल की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल, त्याच्यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा निर्मिती झाल्यानंतर पालघर हा एक आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. तसं शासन दरबारी आपण कुठं बघितलं तर आदिवासी जिल्हा असं कुठे नोटिफिकेशन किंवा गॅझेटमध्ये असं प्रसिद्ध नाही, परंतु एक इथल्या आदिवासी समाजाची ओळख बघता किंवा जिल्हा ज्या हेतून निर्माण केला इथल्या आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी, तर मग पालघर जिल्हा पण एक आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. मग पालघर जिल्ह्यातला जो आदिवासी समाज आहे किंवा इथले जे तालुके आहेत ते अनुसूचित क्षेत्रात मोडतात आणि अनुसूचित क्षेत्रासाठी संसदेने 1996 साठी केलेला जो विशेष कायदा आहे पेसा, त्या पेसा कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या या अनुसूचित क्षेत्रातील समाजाच्या उन्नतीसाठी लागू होतात. परंतु त्या कायद्यामध्ये असणाऱ्या काही तरतुदींचा विनियोग करून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी जून 2014 मध्ये जो एक अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशानुसार इथल्या 18 नोकरीमधली जी 18 जी पदं आहेत क आणि ड श्रेणीमधील ती 100% स्थानिक आदिवासींमधून भरावीत. इथला जो ओबीसी समाज होता म्हणजे त्याच्यामध्ये मग अनुसूचित जाती असेल, ओबीसी समाज असेल, म्हणजे अनुसूचित जमाती सोडून अन्य सर्व समाजाच्या मुलांना त्या 18 पदांच्या नोकऱ्यांपासून वंचित राहावं लागलं. मग काय झालं, हे सगळं पेसा कायद्याच्या या अध्यादेशामुळं नोकऱ्यांमधलं आरक्षण इथल्या बिगर आदिवासी समाजाचं, मग त्यामध्ये SC असेल, ओबीसी असेल, ते कुठेतरी धोक्यात आलेलं दिसलं. मराठा समाज रस्त्यावर उतरल्यानंतर ते जेव्हा आरक्षणाची मागणी करू लागले तेव्हा ओबीसींना आपलं आरक्षण धोक्यात आल्याची भावना निर्माण झाली आणि त्यातच 2021च्या विकास कवळी खटल्यामध्ये ओबीसींचं आरक्षण रद्द झालेलं स्वतः आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे या एकाच वेळेस दुहेरी तिहेरी आलेल्या संकटातून पालघर जिल्ह्यातील ओबीसी समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली की आमचं जिल्हा परिषदेमधलं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतमधलं राजकीय आरक्षण पण गेलं, प्लस पेसामधल्या त्या अध्यादेशामुळे, राज्यपालांच्या अध्यादेशामुळे नोकऱ्यांमधलं पण आरक्षण गेलं आणि त्यानंतर आता हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमुळं पुन्हा आम्हाला ओबीसींना वाटेकरी होतात काय अशा प्रकारची भावना निर्माण झाली. कारण सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एकच भावना आहे की आज पालघर जिल्ह्यात बहुसंख्येने ओबीसी समाज अस्तित्वात आहे, तरी पण त्यांना आरक्षणातून दूर ठेवलं जाते. आज प्रत्येक ठिकाणी बघतो की आपण संख्याबळाला महत्व आहे. हो, आज राजकीय क्षेत्रामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी पण संख्याबळ महत्व आहे. या ठिकाणी 60% पेक्षा ओबीसी समाज जास्त आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची एकच भावना आहे की आम्ही 60% पेक्षा जास्त असताना आम्हाला डावललं का जातंय. राजकीय आरक्षण नाही, नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही, मग येथील ओबीसी समाजातील तरुणांनी काय करायचं हा नाही प्रश्न. निकष हा लोकसंख्येचा मानला जातो. आतापर्यंत जे अनुसूचित जाती जमातीला आरक्षण दिलं ते लोकसंख्येच्या आधारे दिलं गेलेलं आहे घटनेने आणि ओबीसींना जे आरक्षण दिलं मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार ते लोकसंख्येच्या आधारेच दिलेलं आहे. आता 1931ला आपली जनगणना झाली तेव्हा ओबीसी समाज 52% होता अशा प्रकारचा एक अंदाज मानला जातो आणि त्यानुसार मागासवर्ग आयोगाने 27% आरक्षणाची शिफारस केलेली आहे. मग आता पालघर जिल्ह्यामध्ये हा वादाचा मुद्दा आहे की खरोखर ओबीसींची लोकसंख्या किती आहे आणि अनुसूचित जमातीची म्हणजे आदिवासींची लोकसंख्या किती आहे. यासाठी एकच उपाय, जनगणना झाली पाहिजे आणि जाती सुद्धा जर जातनिहाय झाली तर त्या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जातीची, जमातीची आणि ओबीसीची लोकसंख्या समोर येईल आणि त्यानुसार मग कोणत्या जातीला किती आरक्षण दिलं पाहिजे हे सगळ्या समोर येईल. म्हणून जनगणना हा याच्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. शिवाय ती जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यानुसार सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली जी आरक्षणाची मर्यादा आहे 50%, त्या मर्यादेमध्ये त्या समाजाला, त्या जातीला त्याचा वाटा मिळाला पाहिजे. यामध्ये कुठेही दुसऱ्या समाजाला विरोध करणे किंवा समजा ओबीसी आज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलाय म्हणजे अनुसूचित जमातीला किंवा आदिवासी समाजाला आमचा काही विरोध आहे अशी बिलकुल कोणाचीही भावना नाही. आजपर्यंत अमृत महोत्सव आपण साजरा करतो, 75 वर्षात घटनेनं जे अनुसूचित जातीला किंवा जमातीनं आरक्षण दिलंय त्याला कधीही अन्य समाजाने किंवा ओबीसी समाजाने विरोध केलेला नाही. परंतु जर आम्हाला दिलेलं आरक्षण असेल आणि त्याच्यात जर अन्य कोणी वाटेकरी होणार असतील तर साहजिकच त्या जातीमध्ये, समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि मग रस्त्यावर उतरण्याची वेळ येते. आता बघा, धनगर समाज जेव्हा आदिवासी आरक्षणाची मागणी करतो साहजिकच आदिवासी समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
त्यांनी त्याला विरोध केला की धनगरांना पण तुम्ही आरक्षण द्या, पण वेगळं द्या, आमच्यामधलं नको. आज कालच आपण बघितलं सर्व आदिवासी समाजाचे आमदार खासदार राष्ट्रपती महोदयांना भेटण्यासाठी गेले. तर ही आपली बाजू सुरक्षित ठेवण्याचा हा तो एक उपाय आहे की तुम्ही त्यांना द्या, आमचा पण मराठ्यांना आरक्षण द्यायला विरोध नाही, पण तुम्ही वेगळं द्या, पण आरक्षणाची मर्यादा वाढवा, 50%च्या वर आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि त्यांना आरक्षण द्या. म्हणजे इथे आपल्या ताटातलं दुसऱ्याला देण्यासाठी किंवा दुसऱ्याला वाटेकरू करण्यासाठी या ठिकाणी त्या समूहाचा त्या जातीचा विरोध आहे. मध्यंतरी आपण बघितलं की आता या आरक्षणाच्या मुद्द्यावर जो पालघर जिल्ह्यातील वाडा या ठिकाणी बहुसंख्येने आहेत ओबीसी समाज एकवटला होता की आमचा मागण्या जो आमचा आरक्षणाचा हक्क आहे तो आम्हाला मिळवून द्या. यासाठी आज एकीकडे तुम्ही आज मोठा आरक्षणासाठी हा मोठा मोर्चा काढला, यानंतर ओबीसी समाजाची काय वाटचाल असेल, त्या आरक्षणासाठी काय मोठी लढाई असेल आपली? आरक्षणाची आता तालुक्यावारीत मोर्चाचे आता नियोजन चालू आहे. आपण आता रोज गेल्या या 15 दिवसात प्रत्येक तालुक्यामध्ये मोर्चाचे नियोजन झाले. काल भिवंडीत झाला, असे आज मोर्चे तालुक्यात सगळ्यांचे नियोजन झाले. परंतु आता काही दिवसामध्ये आता हे वातावरण गरम ओबीसीचं गरम होत चाललं आहे. गेल्या आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये नोकऱ्या राहिल्या नाही, मुलांना शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला नाही. म्हणजे सर्व आपलं आज पालघर जिल्ह्यामध्ये सर्व हिरावून घेतलेले ओबीसीचं. आता हे मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. आता रस्त्यावर उतरण्या म्हणजे आपल्याला देशाला जर माहिती म्हणजे देशापर्यंत केंद्रापर्यंत पोहोचवायचं आहे तर आपल्याला राज्यमार्ग बंद केल्याशिवाय आपल्याला कुठल्याही पैसे आपला आवाज तिथपर्यंत पोहोचणार नाही. यासाठी आपल्याला मुरबाड असेल, शहापूर असेल, अहमदाबाद हवाई असेल, या पद्धतीत आता पुढचं आपलं नियोजन असावं आणि असं आम्ही नियोजन करणार. कारण हे जर नियोजन केलं नाही, जिथपर्यंत केंद्र सरकारला आपला आवाज जात नाही तिथपर्यंत इथेशी हा मोर्चा ओबीसीचा राहील. तसे आपण आता कोर्टात सुद्धा लढतो. न्यायालयीन लढाई चालू आहे का? न्यायालयीन लढाई चालू आहे. न्यायालयीन लढाई चालू असताना आता तलाठी आणि फॉरेस्ट यांची भरती निघाली होती. या भरतीच्या संदर्भामध्ये आपण विरोधात गेलो कोर्टामध्ये. परंतु ही कोर्ट चालू असताना आताच कोर्टाने आता हे दिलं का बाबा तुम्ही मॅटमध्ये जा. पण आम्हालाही वाटलं मॅटमध्ये जाऊन सुद्धा आणि इथं शासनाने तगादा लावलेला आहे का लवकरात लवकर भरती करून घ्यावी. पण शेवटी आम्हाला म्हटलं का मॅटमध्येही राज्यपालांना इथे कुठेतरी हस्तक्षेप होईल राज्य शासनाचा. पण त्याच्यावर आम्ही सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोकले आहेत. 1 तारखेला आपण सुप्रीम कोर्टात केस फाईल केलेली आहे. कोर्टाच्या न्यायालयीन लढाई आपल्याला न्याय भेटेल का? नाही मिळालं. आता आपण सुप्रीम कोर्टामध्ये आपण काल 3 तारखेला आपली तिथेशी ॲग्रीमेंट झालं. 3 तारखेला आपण हे झाल्यानंतर तिथेशी असं आपण सुप्रीम कोर्टाला आपल्या वकिलांनी समजावून सांगितलं का इथेशी सरकारी भरत्या होत आहेत, इथे शिक्षकांच्या भरत्या आल्या, तर आम्हाला त्याचा स्टे लवकरात लवकर मिळावा आणि त्याच्यासाठी आम्हाला लवकर तरी त्याच्यासाठी आपल्याला काल 3 तारखेला सरकार विनंती केली. 6 तारखेला उद्याला आपलं मध्यंतरीच पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी आपल्या ओबीसी समाजातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी जे आहेत सुशिक्षित बेरोजगार यांनी धडक मोर्चा काढला होता की आम्हाला आमचा न्याय हक्क द्या, आम्हाला नोकऱ्या द्या, यासाठी त्यांनी मोर्चा काढला होता. त्यावेळेस काय मागण्या होत्या त्यांच्या? कुठल्या? पालघर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ते काढत तेच होते का आम्हाला ओबीसी वाल्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. तर त्यांचा एकच होती सर्वांना आज म्हणजे इथे जे आज हे चालले मोर्चाचे हे चालले, कारण जरांगे पाटील त्यांनी त्याच्यावरून हा वादविवाद जास्त पेटला गेला. त्याच्या शासन भरती पालघर आपली निघाली आणि आपल्या स्थानिक लोकांना जर भरती जर आपली मुलांना फक्त आज फॉर्म भरणार आणि इथेची जर 0% जर ओबीसीला जागा असतील तर मग काय करणार? मग तिथे आक्रोश भरणारच. त्या विषयाच्या अनुषंगाने तरुण सीओच्या कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन गेले होते. आपण जर बघितले तर पेसा जो राज्यपालांनी अध्यादेश काढला 18 संवर्गातील पदांना 100% आदिवासी समाजाचं आरक्षण, परंतु तेव्हापासून आजपर्यंत भरती होऊ शकली नाही. कारण का तर ओबीसी समाजातील काही तरुणांना असं वाटलं की हा आमच्यावर अन्याय आहे. मग ते तरुण किंवा काही संघटना न्यायालयामध्ये गेले, त्या भरतीला स्थगिती मिळाली. त्याच्यामुळे 14 पासून आजपर्यंत खऱ्या अर्थाने भरती होऊ शकली नाही. हा, मग तेव्हापासून ही पालघर जिल्ह्यातली पदच भरली गेली नाही. त्याच्यामुळे आज जर आपण बघितलं तर त्या 18 संवर्गातील बहुसंख्य पदं पालघर जिल्ह्यामध्ये काय रिक्त आहेत. एक साधं उदाहरण घेऊया. पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षकांची जी पदं आहेत ती 2200च्या वर पदं रिक्त आहेत. मग आता जिल्हा परिषदेने प्रयत्न जेव्हा केले, पालकांचे मोर्चे निघायला लागले, पालकांची ओरड व्हायला लागली की शिक्षक भरा. मग शिक्षक हे पद पण त्या 18 संवर्गामध्ये मोडतं की जे 100% आज स्थानिक आदिवासींसाठी आरक्षित केलं गेलेलं आहे. मग 2200 पदं भरण्यासाठी जेव्हा मागणी केली गेली तर त्यापैकी 1300 साधारणतः पदांना पेसा अंतर्गत भरती करा अशा प्रकारे शिक्षण आयुक्तांनी परवानगी दिलेली आहे.
मग जिल्हा परिषदेने जेव्हा ही प्रक्रिया चालू केली तर शिक्षकासाठी TET ही अर्हता हे सर्वमान्य आहे, म्हणजे TET धारक जे असतील त्यांना शिक्षक पदावर नियुक्ती केलं जातं. मग पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेने जेव्हा TET धारक स्थानिक आदिवासी उमेदवारांचे कागदपत्र मागितले तर आपण बघितलं असेल मागील आठवड्यामध्ये फक्त 773 उमेदवार स्थानिक पालघरमधील आदिवासी समाजातील अनुसूचित जमातीमधील जे नियुक्ती देण्यास पात्र आहेत तेवढेच फक्त मिळाले. म्हणजे 2200 रिक्त पदांपैकी 1300 पदं ही पेसामधून भरायला परवानगी मिळाली आणि पात्र उमेदवार किती मिळाले? 773. मग उर्वरित जी पदं आहेत ती पुन्हा यापुढे काय राहणार? रिक्त राहणार. आज तीच पदं जर स्थानिक अन्य समाजातील स्थानिकांना पण जर मिळाली असती, मग OBC असेल, अनुसूचित जाती असेल, तर आपसूक ही किंवा आपोआप ही पदं काय केली गेली असती? भरली गेली असती. त्याच्यामुळे शाळांवरचा शिक्षकांचा प्रश्न सुटला असता, विद्यार्थ्यांचं नुकसान टाळता आलं असतं. समस्या हीच आहे की आता OBC किंवा अनुसूचित जाती समाजातील मुलांचं म्हणणं काय आहे की तुम्हाला जी पदं दिली होती त्याच्यामधून पूर्ण भरली गेली नाहीत आणि आम्हाला सुद्धा दिलं जात नाही आणि पदं तशीच रिक्त राहतात. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका त्याच्यामुळे भविष्यामध्ये ही पदं कशी भरली जाणार? स्थानिक तेवढे जर पात्र उमेदवार मिळत नाहीत तर मग याच्यावर जर अन्य समाजातील स्थानिक उमेदवार जे आहेत अनुसूचित जाती आणि OBC समाजातील तर आपोआप ह्या जागा भरल्या जाऊ शकतात. म्हणजे आज त्या तरुणांची ही मागणी आहे की एकीकडे एवढ्या जागा समोर रिक्त दिसतात, तुम्ही ज्यांच्यासाठी 100% आरक्षित केलेले आहे तेवढे पात्र उमेदवार तुम्हाला मिळत नाहीत आणि तुम्ही आम्हाला पण नोकऱ्या देत नाहीत. हा त्यांच्या मनामध्ये असंतोष आहे, म्हणून ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागायला त्या ठिकाणी गेले होते. शासनाच्या चुकीच्या धोरणामध्ये आदिवासी समाजातून बरडला गेला आणि OBC समाजाच्या बेरोजगार तरुण सुद्धा बरडले गेले. या अध्यादेशामध्ये बिगर आदिवासी अशा प्रकारचा एक संघर्ष निर्माण केला गेला. वस्तुस्थिती जर बघितली तर तसा संघर्ष कुठंही प्रॅक्टिकली नाही आहे. एवढ्या वर्ष आदिवासी समाज आणि बिगर आदिवासी एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहत आहेत. तत्कालीन ठाणे जिल्हा काय किंवा आताचा पालघर जिल्हा काय, कधीही हा संघर्ष नव्हता. इथला बहुसंख्य OBC समाज हा शेतकरी आहे आणि त्यांच्यासोबत त्या शेतीवर राबणारा अनुसूचित जमातीमधला जो बांधव असेल, मग त्यातले काही शेतमजूर पण असतील, अतिशय गुण्यागोविंदाने एवढ्या वर्ष राहत आले. हा कधीच संघर्ष नव्हता. पण या अध्यादेशाने जेव्हा विशिष्ट समूहालाच 18 पदांमध्ये आरक्षण दिलं गेलं तेव्हा मग बाकीच्यांना असं वाटायला लागलं की अरे कुठेतरी आमच्यावर अन्याय होतो, आमच्या मुलांच्या नोकऱ्यांचं काय. मग खेडेगावातील किंवा ग्रामीण भागातील मुलांना त्याच 18 संवर्गांमध्ये नोकऱ्या मिळत असतात आणि तीच तुम्ही काढून घेतल्या तर मग पुढे त्यांचा उदरनिर्वाह कसा व्हायचा? शेतकऱ्यांना शेतीमध्ये काय उत्पन्न राहिलेलं आहे ते आपण बघतो. शेतकऱ्यांच्या व्यथा समस्या काय आहेत, मग कुठेतरी त्या क आणि ड श्रेणीतील नोकऱ्या मुलांना मिळतात यावर तो एक समाधान मांडत आलेला होता आणि त्याच आता गेली 10 वर्ष मिळत नाहीयेत. 2010 पासून कुठल्याच प्रकारची भरती नाही आहे. 14च्या अध्यादेशानंतर त्या नोकऱ्या पूर्णपणे विशिष्ट समाजासाठी आरक्षित केल्या गेल्या. म्हणून यातून मध्यम मार्ग काढायला हवा, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते द्यायला हवं. या जिल्ह्यामध्ये असं म्हटलं जातं की 37% अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे किंवा आदिवासी समाजाची लोकसंख्या आहे. मग यावर जर काय वाद असेल, मतभेद असतील तर जातनिहाय जनगणना झाली तर ते आपोआप सामोरे येईल आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अन्य समाजाला पण ते दिलं जावं. शिक्षणामधलं आरक्षण आहेच, त्याचबरोबर ते राजकीय आरक्षण त्या प्रमाणामध्ये मिळावं, नोकऱ्यांमध्ये त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळावं ही मागणी आहे. यामध्ये कुठंही दुसऱ्या समाजाला किंवा विशिष्ट समुदायाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना जे घटनेनं दिलेलं आहे ते 100% त्यांना मिळालं पाहिजे, परंतु अन्य समाजाला सुद्धा त्या संविधानातील तरतुदींच्या अधीन राहून जे काही दिलेलं आहे ते मिळालं पाहिजे अशी त्या समाजाची भावना आहे. आरक्षणासाठी तर वातावरण एकदम तीव्र होतच चाललंय OBC आरक्षण संदर्भात. आता यापुढे आपली ठोस भूमिका काय असेल का? आता बघितलं असेल की मोठ्या संख्येने तरुण सुद्धा या OBC आरक्षणासाठी मैदानावर उतरण्याची तयारी दाखवू लागला आहे की सोशल मीडियावर बघतोय की आज ठिकठिकाणी OBC समाजातील पालघर जिल्ह्यातील OBC समाजाचे तरुणांचे सुद्धा ग्रुप बनले आणि ते रस्त्यावरची लढाईची तयारी दाखवत आहेत. त्यामुळे आपण काय तरुणांना संदेश द्याल, कसं एकत्र कराल आणि पुढची दिशा काय असेल आपली? आता आपण जनते करून या OBC संघटनात जे मोर्चाचं नियोजन चालू आहे. आज आता तालुक्यावारी मोर्चे निघाले. मुरबाड, शहापूर, वाडा, भिवंडी, वसईपासून सर्व तालुक्यामध्ये मोर्चे निघाले. आता आपण जिल्हानिहाय म्हणजे पालघर जिल्ह्यावर आता एक मोर्चा काढण्याचा आपण हेतू आहे आणि याचा सर्व नियोजन आपण जी युवा पिढी आहे यांच्या हातातच देणार आहे. कारण परिस्थिती काय होते, या युवांसाठी आपण लढतो ते युवांनाही समजलं पाहिजे की बाबा हे मोर्चाचं नियोजन आणि युवा ही या आता जे युवा ज्या मोर्चाला आले होते एकदम याच्या जोशमध्ये आलेली होती. कारण त्यांना माहीत आहे का आपली पिढी खराब होत चालली, आपण पुढचं आपलं भवितव्य चांगलं नाही. आणि आताचं जे हे जिल्ह्याचं जे नियोजन आहे
त्या आम्ही युवा पिढीच्या हातातच देणार आहे आणि सर्व पक्षी याच्यात कुठला वादविवाद न करताना चांगल्या पद्धतीने ते दोन्ही ठाणा किंवा पालघर आमची उपोषणाचीही तयारी चालू आहे. वेळ पडले तर आम्हाला आपले कार्यकर्ते ठाणा कलेक्टर ऑफिस किंवा पालघर कलेक्टर ऑफिसजवळ उपोषणालाही बसणार आहेत. त्याच्या निमित्तानं लॉंग मार्चही आम्ही असं नियोजन करतोय काय जर उद्या यापर्यंत पण न्याय मिळत नसेल तर आपण पूर्ण ओबीसी जो समाज आहे तो इथून मंत्रालयावर जाण्याचा एक लॉंग मार्च मोठा काढण्याचा याच्यामुळे हा शेवटचा पर्याय काय जाऊन तिथेशी उपोषण असो किंवा काही असो हा शेवटची तयारी लॉंग मार्च काढून तिथेशी ठाण मांडून बसणे म्हणजे जिथपत न्याय मिळत नाही तिथपत लॉंग मार्च मंत्रालयावर जाऊन ठेपायचा आणि निघायचंच नाही तिथनं. जिथपत न्याय आम्हाला काय निर्णय लागत नाही तिथपर्यंत आपण मंत्रालय सोडायचं नाही. या पद्धतीने एक मोठं नियोजन करू आता. एका झेंड्याखाली येऊन ते ओबीसी समाजातील तरुणांना न्याय देतील का हा मोठा प्रश्न आहे. कारण आपण बघतो आता वाडा तालुक्यामध्ये पण आरक्षण झाले, त्या ठिकाणी पण बरेच ठिकाणी वादविवाद झाले की एक ठिकाणी एक छत्राखाली यायला बघत नाही, प्रत्येक जण आपल्या पक्षाचा झेंडा मिरवायला बघतोय. अशा वेळीच एकत्र येण्याची गरज आहे. काय वाटतं आपल्या संदर्भात? नाही, एकत्र तर आलेच पाहिजेत. इथे अशी एक बोटावर मोजणारी लोक आहेत का कुठेतरी तो जेव्हा मोर्चाचं नियोजन होते नियोजनाला कुणी येत नाही, पण जेव्हा मोर्चा एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीत मोर्चा होणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि नंतर मग काही काना असं नामुष्कीसारखा प्रकार होतो का आम्ही एवढी मोठी संघटना चालू असताना आम्हाला इथे पुढे घेतला नाही. आपण सर्वांनाच घेऊन चालतोय. आपण जेव्हा कोर्टाची केस तारीख पडते तेव्हाही आपण समाजाला सांगतो का बाबा अमुक तारीख पडलेली समाज या तारखेला जास्तीत जास्त लोकांनी या. मोर्चा काढताना कुठेच कोणाला बंधन नाही. सध्या सर्व पक्षीय लोक आहेत किंवा सर्व आपले ओबीसी जे जाती होतात ते सर्व जातीच्या लोकांना आपण घेतलेले आहेत आणि त्याच्याशी असं कुठलाही राजकारण नसते. परंतु काही हेतुपुरस्कर काही लोक आहेत आपल्याकडं का तो कसा हा त्याची त्यांना काही मान सन्मान नाही मिळाला. आपण तर सर्वांना मान सन्मान देतो. आपण कुठे राजकीय तिथं वलन आणून देत नाही. काही गोष्टीमध्ये आता हा मोर्चा झाला आम्ही शांत मोर्चा चांगला झाला पाहिजे. आपल्याकडे लोक येणार आपल्याकडे बघून लोक सर्व मंडळी आपण आमंत्रण पूर्ण तालुक्यामध्ये फिरलो होतो. चांगल्या पद्धतीत मोर्चाचं नियोजन होतं. काही गाठबोल लावण्याचा प्रयत्न चालू होता परंतु आपणच तिथेशी काही विषय थोडी शांतता घेतल्यामुळं हा मोर्चा एकदम चांगल्या पद्धतीत सक्सेस झाला. आता वादविवाद होण्याचा प्रयत्न करीत होते परंतु आपण ते तशी शांततेतपणे आपण हे केले सांभाळून घेतले. निर्भीड पत्रकार संघाच्या या ठिकाणी आभार मानतो की आपण या एका ज्वलंत विषयावर चर्चेसाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं. चर्चेच्या समारोपाप्रसंगी मी पुन्हा आपल्या माध्यमातून आणि या चर्चेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील ओबीसी समुदायाला त्याचबरोबर प्रामुख्याने अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी समाज बांधवांना सुद्धा या चर्चेच्या माध्यमातून सूचित करू इच्छितो की ही जी शासकीय अध्यादेश राज्यपालांचा किंवा या नोकऱ्यांमधल्या 100% आरक्षणामुळं जो काही संघर्ष निर्माण झाला आहे हा चुकीचा आहे. कुठल्याही एका समाजाचा दुसऱ्या समाजाला या ठिकाणी विरोध नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतो म्हणजे आम्ही आदिवासी समाजातील बांधवांना विरोध करतो असं बिलकुल नाही. आपण पूर्वीपासून या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहत आलो, पुढे सुद्धा राहू आणि तुमचे जे हक्क असतील त्यासाठी जसं तुम्हाला संघर्ष करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला जेव्हा वाटतं की बाबा धनगर आरक्षणामुळं आमच्या आरक्षणावर गदा येईल तुम्ही त्यासाठी संविधानिक उपाययोजना करत आहात जसं राष्ट्रपती महोदयांची भेट तसं ओबीसी समाजाला सुद्धा त्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागत आहे. कुणालाही संघर्ष करण्याची हौस नाही. तर या चर्चेच्या माध्यमातून मी अनुसूचित जमाती आदिवासी समाजातील आपल्या सर्व बांधवांना समाजाला विनंती करेन की आपली ही आपापसातील संघर्षाची लढाई नाही तर प्रत्येकाच्या स्वतःच्या न्याय हक्काची लढाई आहे. एवढं आपण समजून घ्यावं ही माझी आपल्याला या चर्चेच्याद्वारे नम्र विनंती राहील. धन्यवाद. तुम्ही आज ओबीसी समाजाला पालघर जिल्ह्यातील ओबीसी समाज आणि आदिवासी समाज या सर्व समाजामध्ये ज्या आरक्षणामध्ये संभ्रमाचं वातावरण त्याबद्दल आज आपण स्पष्टता दिली की यापुढे आपली लढाई कशी चालू असेल की कोणत्याही समाजाविरुद्ध लढाई नाही, ही प्रत्येकाच्या हक्कासाठी लढाई आहे. याबद्दल आपण आमच्या प्रेक्षकांना जी माहिती दिली त्याबद्दल आम्ही निर्भीड पत्रकार संघातर्फे आता दोन्ही मान्यवरांचं आभार व्यक्त करतो आणि त्यात थांबतो. धन्यवाद.